हाय, कसे आहात? तर आज मी गेले होते बाळासाठी शॉपिंग करण्यासाठी. तर मी काय काय शॉपिंग केली आणि कुठून केली आहे चला तर मी तुम्हाला दाखवते. तर मी गेले होते फर्स्ट क्रायच्या शॉपमध्ये स्पेशल बाळासाठी शॉपिंग करण्यासाठी. चला तर काय काय घेतले ते पाहूया. तर हे आहे बेबी हगचे बेबी नॅपी, म्हणजे बाळासाठी लंगोट आहेत आणि याच्यामध्ये 5 पीस आहेत. 5 पीसचा हा सेट आहे आणि याची साईज मी मीडियम घेतलेली आहे. याची क्वालिटी आणि फॅब्रिक दोन्हीही खूप छान आहे आणि बेबीला देखील खूप छान असे परफेक्ट हे नॅपी बसतात आणि कॉटनचे नॅपी आहे, त्याच्यामुळे त्याला कोणतंही रॅशेस वगैरे येणार नाही. खूप छान अशा क्वालिटीचे हे नॅपीज आहेत. त्यानंतर मी इथे अजून काही वस्तू घेतलेल्या आहेत. हा आहे ब्रश. तर हा पण बेबी हगचाच आहे. बेबी हग ब्रँडचा हा ब्रश आहे. तर हा ब्रश स्पेशली फीडिंग बॉटल आहे तो क्लिनिंग करण्यासाठी हा ब्रश घेतलेला आहे. आणि हे आहे क्लिन्झर. तर हे क्लिन्झर पण आपण बॉटल क्लिनिंग करण्यासाठी वापरणार आहे. तर हे क्लिन्झर खूप सेफ्टी आहे. ह्याच्यामध्ये आपण बेबीचे सगळे टॉयज वगैरे असतील, सगळे ॲक्सेसरी असतील ते ह्याच्याने क्लीन करू शकतो. तसेच घरातले फ्रूट आणि व्हेजिटेबल्स देखील आपण या क्लिन्झरने क्लीन करू शकतो. हे पण छान आहे, पाहूया वापरून कसं आहे ते. त्यानंतर मी इथे घेतलेली आहे फिलिप्स ॲव्हेंटची बेबी बॉटल, फीडिंग बॉटल आहे. तर या सर्व वस्तू मी आज स्पेशली बेबीसाठी शॉपिंग केलेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या या सर्व फर्स्ट क्रायमधून घेतलेल्या वस्तू आहेत त्या मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे, अजून पुढे कंटिन्यू बघत राहा. तर आज आमच्या बाळाला झालेले आहे 3 महिने पूर्ण. तर 3 महिने पूर्ण झाले त्याचे आम्ही आज स्पेशल फोटोशूट करणार आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे मी आज ठेवलेले आहे फोटो मँगोचे थीम, म्हणजे मँगो वापरून आपण फोटोशूटचे थीम बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेन की मी कशा प्रकारे थीम तयार केलेली आहे आणि बेबीला देखील कशा प्रकारे तयार केलेली आहे. तर सर्वप्रथम मी इथे थीम बनवायला घेतली. सर्वात आधी खाली अशी चादर अंथरली आणि त्यानंतर त्याच्यावरती पांढऱ्या कलरची साडी अंथरलेली आहे. जर तुमच्याकडे व्हाईट रंगाचं कोणतंही कापड असेल तर ते देखील तुम्ही याच्यावरती टाकू शकता. तर मी इथे व्हाईट कलरची साडी जी माझ्याकडे अवेलेबल होती ती वापरलेली आहे आणि छान असं कडेने व्यवस्थित सेट करून घेतली, छान असे कडेने फिक्स करून घेतली. त्यानंतर मी इथे चॉकलेटी कलरचं कापड वापरलेलं आहे झाड बनवण्यासाठी, आंब्याचं झाड बनवण्यासाठी. तर इथे असं झाडाचं छान असं खोड बनवून घेतलेले आहे. आता इथे झाडाचं खोड बनवून झाल्यानंतर वरती झाडाला अशी पानं वापरलेली आहेत मी, पण हे पानं मी टाकताना ते काय व्यवस्थित असं वाटलं नाही आहे, ते खूप छान दिसत नव्हतं. त्यामुळे मी ते ग्रीन कलरचं कापड असतं ते अस्तर होतं माझ्याकडे, तर मी ते घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती अशी पानं टाकून छान असं आंब्याचं झाड तयार करून घेतलं. तर चला इथे झाड तर तयार झालेले आहे. त्यानंतर मी याच्यावरती ठेवले आंबे. सर्व असे आंबे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून छान असं आंब्याचं झाड तयार करून घेतलेले आहे. चला आता इथे झाड देखील तर रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता मी इथे बाकीचे आंबे पण वापरून, जर 3 महिने कंप्लीट झाले तर आंबे वापरून मी इथे 3 काढून घेतलेलं आहे छान असं. आणि त्यानंतर झाडाच्या पायथ्याशी असं छान असं गवत तयार करून घेतलेलं आहे. तर मी तर शोचे जे झाड असते ना तर त्याचे हे छोटे छोटे असं वरवरचे तुकडे काढून आणलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती असे फुलं ठेवली वेगवेगळे कलरफुल. तर तुम्ही बघू शकता आपली ही थीम आहे ती खूप छान अशी तयार झालेली आहे. चला खूप छान अशी थीम तर तयार झाली. आता आपण बाळाला घेऊन येऊया आणि फोटोशूट करूया. तर इथे बाळराजेंना घेऊन आलेले आहे मी. बाळाला किती छान असं तयार केलेलं आहे, सिंपल तयार केलेलं आहे, एकदम शेतकरी राजासारखं तयार केलेले आहे. तर त्याला मी इथे धोती घातलेली आहे आणि वरती टोपी घातलेली आहे आणि खूप छान असं रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता बाळ किती छान दिसतंय. तर इथे मी ना त्याच्या हातामध्ये आंबा देत होते पण तो काही आंबा पकडतच नव्हता. शेवटी कसं बसं त्याने आंबा पकडला आणि त्याचे पटापट असे फोटो खेचून घेतले. त्याला आता आंबा त्याने पकडलेला आहे, तर पुढच्या वर्षी तो आंबा खाईल देखील, तेव्हा देखील मी आता खूप छान असा फोटो तुमच्यासोबत शेअर करेन. त्याला तर तुम्ही आता त्याचे छान छान असे फोटो पाहून घ्या आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही फोटो थीम तुम्हाला आवडली का आणि बाळराजे देखील कसे दिसतात ते मला नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.